बघा द्वारकाधीश मंदिर. नमस्कार, वेलकम, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. आणि आता आम्ही प्रवास करतोय सोमनाथ ते द्वारका. आम्हाला जायचं पुढे नागेश्वरमला. बघा इकडच्या रिक्षा बघा कशा आहेत. बघा समुद्र आहे बाजूलाच. हा रोड एकदम स्ट्रेटच आहे. मस्त 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 समुद्री आता जरा नाश्ता ब्रेकसाठी थांबलेत. एक नंबर रोड आहे या पराठ्यावरच्या मक्खन सारखा एकदम. तू काय मिस केलं ना, तू व्लॉगमध्येच बघ. एक गोष्ट मिस केली तू व्लॉगमध्ये बघ काय मिस केलं. आम्ही थांबलेले. मी कुठे होता? झोपलेला तू. झोप पण इम्पॉर्टंट आहे. चारही साईडला पवनचक्की. हे बघा द्वारकाधीश मंदिर. पण आम्ही आता इथून प्रवास कंटिन्यू करतोय नागराज ज्योतिर्लिंगाकडे. इथूनच दर्शन घेतो लांबून. आता इकडे पण पोचू 20 मिनिटात पोचू. आणि अशाच प्रकारे 8व्या ज्योतिर्लिंगाच्या इकडे पोचलेत आम्ही. हे पाहू शकतात. आणि सुंदर अशी भोलेनाथाची मूर्ती. आणि आमचा आजचा आउटफिट चेक. बम बम बोले. जय महाकाल. चला आता दर्शन घेतो. येतो. मस्त दर्शन झालं. एक नंबर असं शांत. गर्दी वगैरे काय नव्हती. खूप मस्त दर्शन झालं. होती पटापट आहे बघा. पोपट नागाच्या इकडे बघा. नागाच्या इकडे ते. आणि इकडकराची मूर्ती आहे. तर भगवानांची मोठी मूर्ती आहे. हे पोपट बघा किती आहेत. हे दिसत नाही रे. सेमच दिसतात कबूतरांना पोपट याच्यात. पवनचक्कीचे प्लेट्स. तेच ना. नाही इकडे असे 5 वेगवेगळे आहेत. हे बघा केवढे मोठे आहेत बघा. असे पार्टिशन असतात, मध्ये जोडले जातात. चारही साईडला पवनचक्कीच आहेत. सकाळपासून तेच बघा नाही. इकडे आता जेवायला आलोय. पनीर तूफानी. आज कुछ तूफानी करते हे. यार चपाती, पापड, लोणचं, लिंबू, अजून शेव मसाला येत आहे. भात पण येणार आहे. मग ते आम्ही खाऊ आणि मग निघू घरी. आणि ही शेवभाजी आलेली आहे. टेस्ट करून बघू.
जेवणाच्या टेबलापासून डायरेक्ट आत्ता रात्रीच्या जेवणाच्या आपल्याच आहे. नंतर आईस्क्रीम खायला आलाय. ते तर तिथे घेतला काय जात नाही. उद्या आरामात उठून जाऊ. आरामात सकाळी जाऊ पण आरामात हाफ कवर केला आता आजच. हाफ उद्या करू उद्या घरी पोचते. बॉम्बे चौपाटी कसं मुंबईत तरी आहे. पण आता आम्ही तर बॉम्बे चौपाटी इकडे आईस्क्रीम आहे पण आम्ही मुंबईला मिळतच नाही आता. मग बॉम्बे चौपाटी कसं काय हे तर गुजरात चौपाटी पाहिजे. The next morning. तर आहे गाईज, आता आम्ही महाराष्ट्रामध्ये एंटर केलं आहे. आमचा डहाणू दिवस चौथा. आम्ही पोचले आता महाराष्ट्रामध्ये एंटर झालेले आहेत. तो तिकडे लांब एक डोंगर दिसून तो महालक्ष्मीचा डोंगर आहे, आपल्या डहाणूची महालक्ष्मी. तसेच आमचं आता पोचत आलं. ह्याला आम्ही दहिसरला ड्रॉप करू आणि तिकडं आम्ही मुंबईला जाऊ. तर आमचं कसं वाटलं एवढे दिवस आम्ही फिरलो. थेट आम्ही गुजरातच्या टोकाला गेलेले. ओखा लास्ट गाव तिकडे आम्ही पोचलेले. विचार करा. ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर सुद्धा करा. भेटूया पुन्हा एकदा पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय. बघत राहा. सबस्क्राईब आमचे ड्रायव्हर का थँक्यू. बोल ना, मजा आली ना. मजा जाम मजा. दर्शन वगैरे व्यवस्थित ना. काय त्रास वगैरे झाला तुम्हाला? नाही. ठीक आहे, चला भेटूया. Bye.